टीम खेळी साकारली आहे ते पप्पूने अप्रतिम खेळ या मैदानामध्ये। याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालंय युवा नेते सन्माननीय चंद्रकांतजी चाळके साहेब, चेअरमन साईराज पतसंस्था मुंबई। नक्कीच साहेब तुम्ही आलात आणि या कालगाव प्रीमियर लीगची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं आभार आणि आपलं आपण आलात त्याबद्दल आपलं नक्कीच या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत देखील केलं जात आहे। ते सन्माननीय आमचे बापू यांच्या शुभास्ते। संजयजी अंबुलकर साहेबांच्या शुभास्ते इथे सन्मान होतोय। बापू नावाने ते प्रचलित आहेत परंतु नक्कीच आमचे युवा नेते चंद्रकांतजी चाळके साहेब आपण पाहताय ही कालगाव प्रीमियर लीग आहे। 7 दिवसामध्ये एवढा मोठा हा आयोजन या आपल्या कालगाव क्रिकेट संघाच्या सर्व आयोजकांनी उभारलाय नक्कीच। आणि या स्पर्धेला 2 दिवसामध्ये बरेच पाहुणे व्यासपीठावरती येऊन गेलेत आणि त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात। तर चंद्रकांत चाळके साहेब इथे आलात ते देखील या स्पर्धेचा शुभेच्छा देतात, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि नक्कीच मी विनंती करेन, जीतने के लिए 56 रनों का लक्ष्य है लेकिन कैसा लक्ष्य पूरा किया जाएगा 18 गेंदों में, तो चलेंगे दीपक जी पाटिल इनके पास। तर जाऊया गोलंदाजाकडे। किती धावांचं लक्ष्य आहे? 56 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये। 3 ओव्हरचा सामना आहे आणि तब्बल 56, 56 रिक्वायर्ड इन जस्ट 18 बॉल्स। गोलंदाज तयार। विजयचा पहिलाच बॉल पोहोचवलाय, फुल टॉस बॉल होता, इथे मात्र सरळ भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। अनिलने मात्र क्लास बॅटिंग केली आज संपूर्ण दिवसभरामध्ये। अनिलच्या बॅटमधून मात्र पहिल्याच बॉलवर आलाय षटकार, षटकारानं मात्र खातं उघडलं जात आहे। त्यामुळे हे मैदान जर पाहिलं तर 56 धावा सुद्धा कमी पडतील की काय अशी सुरुवात, जशाच तसं प्रत्युत्तर मात्र दिलं जात आहे टीट फॉर टॅट। आणि अफलातून मात्र स्टार्ट दिली जाते परंतु त्यासाठी मात्र विजयची चुकी सुद्धा तेवढीच आहे। सरळ फुलटॉस बॉल बॅटवर दिला होता। विजय पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटनं, इथे मात्र लेंथ बॉल होता, पिक करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी या स्क्वेअर लेग रिजनला, चांगला थ्रो सुद्धा येते, धाव मात्र घेतली गेली नाहीये, डॉट बॉल, निर्धाव चेंडू। गोलंदाज तयार। इथे मात्र आगळा वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पंचांनी लगेच दंडित केला, इट्स अ नो बॉल। वेस्ट हाईट मात्र दिला जातोय पंचांकडून आणि इथे मात्र फ्री हिटचा बॉल असेल। सिंगल येईल परंतु नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची नामी संधी मात्र असेल ती अनिलला। गोलंदाज तयार। विजयचा हा बॉल यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरून, ऑब्विसली व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय पंचांचा, एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल, फ्री हिट मात्र कायम असेल। याही बॉलवर मात्र फ्री हिट कंटिन्यू असेल ती फलंदाज अनिलसाठी। प्रेशर पहा किती आहे, पहिल्या बॉलवर षटकार पडला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाची दिशा आपण पाहिली, लाईन आणि लेंथच पार बिघडवून टाकले फलंदाजानं। यावेळचा चेंडू आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचं क्षेत्र निवडले व्हाईट बॉल टाकण्यासाठी, व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 9 या आकड्यावर 9 रन्स ऑन बोर्ड। हे दडपण आहे, प्रेशर आहे, शो मॅच जरी असली तरी मैदानामध्ये मात्र ठसन पाहायला मिळेल। काळगाव आणि पाटण या दोनही टीम्स मध्ये कोणता संघ मात्र जिंकणार? काळगाव प्रीमियर लीग आहे हे मैदान मात्र पाहायला गेलं तर ही स्पर्धा आमची आणि त्यामुळे काळगाव संघ मात्र चांगला प्रयत्न करणार ही स्पर्धा, हा सामना जिंकण्याचा, आणि तोच प्रयत्न मात्र अनिलचा असेल।
यावेळेचा हा चेंडू लो फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र सर्कलमध्ये फील्ड केला जातोय, तोपर्यंत मात्र सिंगल येते. रन कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. 56 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. 10 धावा धावफलकावर लागला 46 अजूनही असेल, परंतु 3च चेंडूचा खेळ संपलाय. त्यामुळे 3 बॉलवर 10 आल्यात. अजून तेवढ्याच धावा जर आल्या तर नक्कीच मी म्हणेन पहिल्या षटकामधील जो कोटा होता धावांचा तो मात्र पूर्ण केला जाईल. गोलंदाज विजय तयार. संदीप साठी हा बॉल. संदीप यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर पाहायला गेलं तर बॅट आणि चेंडूचं कनेक्शन झालेलं नाहीये. व्यवस्थित रेषेमध्ये येणं सुद्धा फलंदाजांना तेवढंच गरजेचं असतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर रीड करणं गरजेचं असतं आणि त्यावेळेस तुमच्याकडे फार मिली सेकंद असतात. एवढ्या क्विकमध्ये तुम्हाला टायमिंग जुळवावं लागतं. शेवटपर्यंत बॉल कशा पद्धतीने येतोय, गोलंदाजाची ॲक्शन काय आहे आणि त्याचबरोबरीनं चेंडू किती वेगानं येतोय याचा सगळा अंदाज घेणं फलंदाजी करत असणं मात्र गरजेचं आहे. संदीप आहे नॉन स्ट्राईक एंडला. संदीपसाठी हा बॉल आडव्या बॅटनं मात्र खेळून काढला. ऑन ड्राईव्ह केला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आता मात्र स्ट्राईक एंडला येईल अनिल जाधव. अनिल जाधव त्यानं लगातार 3 षटकार मारले तर सर्जेराव पाचपुते त्याचप्रमाणे उमेशजी कोळगे, सचिनजी कोळेकर यांच्याकडून तब्बल 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. सलग 3 षटकारांसाठी हे पारितोषिक असेल अनिल जाधवसाठी. गोलंदाज विजय तयार. अनिल जाधव ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला हा फटका खेचलाय. लॉंग ऑनचा फिल्डर जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. सतरा धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा. 56 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. त्यामुळं अजूनही विचार केला तर उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी हव्यात त्या तब्बल 39 धावा. 39 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. त्यामुळं काळगाव संघ स्पर्धा आपली आहे, चमक दाखवावी लागेल इथे मात्र फलंदाजीमधून. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता मात्र इथे पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग काळगाव संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळेल. जरी पाटण तालुका अंतर्गत स्पर्धा असली तरी इथे मात्र नेटानं प्रयत्न तर जरूर केला जाईल, परंतु 12 चेंडू 29 धावा. लक्ष थोडंसं मोठं जरूर आहे, परंतु इथून मात्र कशा पद्धतीनं मात्र हे लक्ष पूर्ण केलं जाणार. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार. लो फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय समोर. इथे मात्र लॉंग ऑफचा फिल्डर येतोय, परंतु त्याला हुलकावणी देत मात्र चेंडूने गाठले सीमारेषा. चौकार. 21 धावा धावफलकावर. त्या मंचावर आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचं आगमन झालंय. सन्माननीय मारुती निवडुंगे साहेब या सामन्याचा आनंद घेतात. अध्यक्ष आहे चंद्रकांतजी चाके साहेब युवा मंचाचे आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय संजयजी मोरे साहेब जे व्हाईस चेअरमन आहेत साईराज पतसंस्था मुंबई. दोनही मान्यवर आपले या स्पर्धेच्या निमित्ताने या सामन्याचा आनंद घेतात. तर मी विनंती करेन की मान्यवरांचं आपण या मंचावर स्वागत करूया. या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय मारुती निवडुंगे साहेबांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. मारुती निवडुंगे साहेब, चंद्रकांत चाके साहेब अध्यक्ष युवा मंच आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. त्याचप्रमाणे संजयजी मोरे साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. साईराज पतसंस्था मुंबई आणि उपाध्यक्ष आहेत.
त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे काळगाव प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये. सर्व पाहुण्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम. तर अनिल जाधव खेळाडूसाठी सुवर्ण संधी असेल लगातार 3 षटकारांसाठी. सर्जेराव पाचपुते, उमेशजी कोळगे, सचिनजी कोळेकर ज्यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मागच्या बॉलवर षटकार आलाय. त्यामुळे इथून मात्र उर्वरित 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आले तर सलग 3 होतील. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉलला मात्र भिरकावून दिलाय. वाईड स्पीड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय हा उत्तुंग असा फटका. षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 34 या आकड्यावर. 34 रन्स. त्यामुळे 56 धावा वाचवणं थोडंसं कठीण होऊ शकतं पाटण 11 टीमला. कारण ज्या पद्धतीनं सुसाट सुटलेत दोनही सलामीवीर. एका बाजूला अनिल, दुसऱ्या बाजूला संदीप. परंतु मी पाहुण्यांचं मनापासून आभार मानेन की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी काळगाव प्रीमियर लीग मध्ये आपण आलात आणि आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल संपूर्ण काळगाववासियांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर नक्की शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र हे लक्ष आटोक्यामध्ये येऊ शकतं. गोलंदाज तयार. अण्णा. सलग 3 षटकार असते तर पारितोषिक मिळालं असतं परंतु चेंडू मात्र चांगला होता. फुलर लेंथ होता. खोदून काढलाय त्याला स्क्वेअर लेग कडे. 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल आणि आता मात्र गरज असेल उर्वरित 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 20 धावा. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये मात्र हे लक्ष आटोक्यामध्ये राहू शकतं ते काळगाव 11 टीम साठी. 7-20 हा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 7-19 असं समीकरण आहे. यानंतर मात्र अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेचा मेगा फायनल ग्रँड फिनाले आणि त्यासाठी सज्ज असतील दोनही संघ. रिद्धिका 11 रामेश टिबाडी आणि येळेवाडी फायटर्स. गोलंदाज तयार. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र कनेक्शन झालेलं नाहीये त्यामुळे इथे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि 2 षटकांचा खेळ अखेरीस संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 37 धावा. 37 रन. शेवटचा चेंडू आला निर्धाव आणि अजूनही गरज असेल ती 19 धावांची. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. तत्पूर्वी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस करून घेऊया. रिद्धिका 11 रामेश टेवाडी आणि येळेवाडी फायटर्स टीमचा कॅप्टन आपण या कारण आपल्याकडे वेळ फार कमी आता. मात्र जवळजवळ 5:45 वाजायला आलेत कारण ऋषी येतोय गोलंदाजीसाठी. चला टॉस करून घेऊया. 3 षटकांचा सामना असेल अंतिम सामना. मी विनंती करतोय टॉस आपण करून घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येळेवाडी फायटर्स या. आपण रिद्धिका 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 19 धावांची गरज असताना व्हाईट बॉल आलाय त्यामुळे 18 धावांची गरज आहे. सामना अजूनही जिंकता येऊ शकतो काळगाव संघ परंतु त्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे अशी म्हण आहे आणि तेच प्रयत्न आता मात्र करावे लागतील. यावरचा हा फटका प्रॉपर टायमिंग नाहीये. बॅटची एज घेऊन मात्र बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक धावतोय त्या ठिकाणी. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे चालले आणि
विचार केला तर 16 धावांची गरज असेल उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 5. यावेळेचा हा चेंडू सोडून दिलाय, त्याला अंदाज होता कदाचित पंच वळतील आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. तर सन्माननीय चंद्रकांतजी चाळके साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय चंद्रकांतजी रामिष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते काळगाव प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेचा महासोहळा, अंतिम सोहळा आणि मेगा फायनल ग्रँड फिनालेचा आपण टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावर या. येळेवाडी फायटर्स आणि रिद्धिका 11 रामेश टेवाडी. परंतु इथे विकेटचं पतन झालंय, फलंदाज मात्र बाद झालाय. या दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण, आणि त्यानंतर परत तुम्ही वेळ घ्याल परत क्षेत्ररक्षण करण्यासाठी, कारण तेवढंच 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तर मी विनंती करेन साईराज पतसंस्था मुंबई चेअरमन सन्माननीय चंद्रकांतजी रामिष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते मात्र सन्माननीय चंद्रकांतजी रामिष्टे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. आणि याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटची मॅच रामिष्टे साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस, आणि टॉस मात्र लागलाय येळेवाडी फायटर्स संघाच्या बाजूने. परंतु इथे मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये आणि याच द्योतक इथे मात्र षटकार पडलाय. 6 धावेनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 47 या आकड्यावर, आणि विजयासाठी आता मात्र गरज असेल ती 9 धावांची. 2 चेंडू आणि 9 धावा. स्कोर नीट सांगा, नाहीतर आमच्या पटके पडतील. चला स्कोर आमच्यापर्यंत पोहोचवा. 47 आम्हाला स्कोर सांगितलं होतं, परंतु इथे रन झाल्या त्या 53 झाल्यात, म्हणजे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. तर 2 चेंडू आणि 3 धावा. सलग 2 षटकारांनी मात्र या सामन्याचे रंगत मात्र निर्माण केले. अनिल जाधव यावेळेस मात्र क्लीन बोल्ड होतोय, फलंदाज मात्र बाद होतोय. अगदी निर्णायक क्षणाला मात्र फार मोठी विकेट गमावले ती काळगाव 11 टीम न. अनिल जाधव याच्या खेळीचा होतोय अंत. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावा. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर काय नाही आधीच विचारतोय, कारण मगाशी असंच नाणेफेकीच्या जोरावर सांगतात साहेब. कंपल्सरी चेसिंग आहे का टॉस विनर ते आत्ताच डिक्लेअर करूया. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 1 बॉल 3 धावा काढाव्याच लागतील, अन्यथा अजून एखादी सुपर ओव्हर खेळवली तर मग रात्र होईल. 1 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाज आपण पाहतोय अगदी निर्णायक क्षणाला मात्र क्लीन बॉल बाद केलंय ते ऋषी. या गोलंदाजांना कमबॅक केलंय ते पाटण 11 टीम ना. ऋषी संघाचा ट्रम्प कार्ड सादर होणार का, संघाचा तारणहार म्हणून इथे मात्र उभारणार का. परंतु इथे मात्र चौकाराची गरज आहे. 3 धावा नाहीतर धावून काढाव्या लागतील, परंतु असं क्षेत्र निवडावं लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अनिकेत, त्याला मात्र अशा ठिकाणी फटका खेळायचा आहे ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नसेल.
ज्या ठिकाणी सहजतेनं जरी चेंडू गेला तरी 3 धावा धावून काढता येतील हे क्षेत्र आता मात्र त्याच्या मनामध्ये असेल. गोलंदाज ऋषी तयार. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी काळगाव 11 टीमला. काळगाव की पाटण, पाटण की काळगाव, आणि असा रंगणारा मात्र हा सामना प्रेक्षकांचा नक्कीच थरकाप उडवतोय. चांगला चेंडू होता. फुलर लेन टॅप केलाय बॉलला. पहिली धाव वेगाने होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाणार, परंतु इथे मात्र तिसऱ्या धावेसाठी फलंदाज होतोय बाद. स्कोर इज लेबल. सामना मात्र इक्वल झालाय. दोनही संघांनी मात्र खूप चांगला खेळ सादर केलाय आणि पाटण 11 संघ या सामन्यामध्ये मात्र विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु काळगाव संघानं शेवटपर्यंत हार मानली नव्हती. शेवटपर्यंत मात्र संघर्ष त्यांचा पाहायला मिळाला. जरी एक कंपल्सरी चेस होती परंतु इक्वल मात्र या मॅच मध्ये केले. स्पीडअप घ्यायचंय. स्पीडअप घ्या रामिष्टवाडी संघ, पटापट धावा म्हणजे. तर अंतिम सामना मात्र आपल्या समवेत येतोय. काळगाव प्रीमियर लीग. काल सकाळपासून मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आता मात्र या स्पर्धेचा शेवटचा सामना. कोणता संघ मात्र पहिल्या पर्वाचा चॅम्पियन होणार. आणि बराच वेळा पाहायला गेलं तर मग 3 ओव्हरची मॅच आहे. बॅट्समन प्लीज घाई करा थोडी. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली ती येळेवाडी फायटर्स टीमनं. येळेवाडी फायटर्स संघानं स्मार्ट गेम केला. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतले, त्यामुळे उजेडामध्ये मात्र त्यांना बॅटिंग पूर्ण करायची आहे. जेणेकरून थोडासा अंधुक प्रकाश आला तर दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं खेळणं कठीण जाऊ शकतो आणि यासाठीच मात्र हा संध्याकाळच्या सत्रामध्ये निर्णय घेण्यात आलाय. परंतु 3 ओव्हरची मॅच आहे. बॉल्स द्यायचे अंपायर्सना, बॉल्स द्या. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या पहिल्या पर्वासाठी. मेगा फायनलिस्ट येळेवाडी फायटर्स आणि रिद्धिका 11 रामेष्ठीवाडी या दोन्ही संघांना मात्र चॅम्पियन होण्यासाठी मात्र आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. फायनल साठी चॉईस बॉल आणि टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतले, बॅटिंग स्वीकारले. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतोय. अंतिम सामना. गेल्या 2 दिवसापासून मात्र काळगाव प्रीमियर लीग सगळ्या आयोजकांची मात्र धडपड होती, मेहनत होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र प्रत्येकानं प्रामाणिकपणे प्रयत्न केले. प्रत्येकाचं सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी आणि तो क्षण मात्र अखेरीस आलाय. अंतिम सामना. कारण उद्यापासून मात्र जर चर्चा केली जाईल काळगाव प्रीमियर लीग कोणी मारली तर फक्त एका संघाचं नाव घेतलं जातं, चॅम्पियन संघाचं. त्यामुळे चॅम्पियन होणं किती गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र 2 संघांमध्ये थरार पाहायला मिळेल आणि हा थरार मात्र अनुभवायला मिळेल. मेगा फायनल ग्रँड फिनाले. परंतु हा थरार मात्र आपल्या समवेत घेऊन येतील ते अर्थातच रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सरांना मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. हेलो, तो दोस्तों जरा जोरदार ताली हो. मेगा फाइनल का मुकाबला यहां पर शुरू हो रहा है, जिस मुकाबले के लिए 2 दिन यहां पर हमने बिताया है, लेकिन इस बीच ये गेंद बिल्कुल स्क्वायर लेग में अच्छी फील्डिंग नजर आई है. 2 रन 1 रन यहां पर पूरा किया है. टॉस जीतने के बाद एलेवाडी फाइटर्स टीम ने बल्लेबाजी करने का फैसला किया, क्योंकि 3 ओवर का यह मैच है और 3 ओवर के इस मैच में कितना लक्ष्य खड़ा करेंगे. यस, 12 मिनट्स के अंदर 3 ओवर को समाप्त करना है. ये जानकारी हमें मिली है, तो बिल्कुल उसे अमल करना है. गेंद हवा में, लेकिन ये देखिए यहां पर क्या छूटा. रन लेने की कोशिश हो रही थी लेकिन मना किया. ऐसे मौके आपने दिए हैं हर एक खिलाड़ी को.
तो ये गेंद सीमा रेखा बाहर जाएगी 6 रनों के लिए। दत्तात्रय पवार और संदीप बावड़ेकर, इनसे गुजारिश है कि आइए टॉस के लिए यहाँ पर, सॉरी, मंच के ऊपर आना है। देरी नहीं होनी चाहिए, इस बात को गौर करें आप। जरूर यहाँ से पहला ओवर लेकर आए हैं गेंदबाज मोहन। रितिका 11 राबिष्टवाड़ी टीम की तरफ से मारने की कोशिश, गेंद हवा में, खिलाड़ी कैच के नीचे, लेकिन ये देखिए यहाँ पर कैच ड्रॉप और 2 रन यहाँ पर पूरे किए। और इन 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 2 से आगे आता हुआ 9 रन। 3 ओवर का मैच है और देखना है कितना स्कोर खड़ा करेगी टीम एलेबाड़ी फाइटर्स। कालगांव प्रीमियर लीग क्या चल रहा है? 5 बॉल ललित 5 5 गेंदे हो चुकी हैं। तो चलो टाइम पास मत कीजिए, क्योंकि वक्त पूरी तरह से बीत चुका है। ऐसे में फाइनल समाप्त होनी चाहिए थे इस टाइम में। तो जरूर यहाँ पर फाइनल का मजा ले रहे हैं, आनंद ले रहे हैं सभी टीमें, सभी दर्शक तिल थाम कर बैठे हुए हैं। अंतिम गेंद है इस ओवर की, मारने की कोशिश, लेकिन इस मर्तबा यहाँ पर वाइड गेंद। अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल दोहरे अंकों में पहुंचता हुआ एलेबाड़ी फाइटर्स टीम 10 के ऊपर पहुंच चुकी है। अंतिम गेंद है, उठाने की कोशिश, लेकिन कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। पूरी तरह टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। तो जरूर यहां पर दूसरे ओवर का इस्तेमाल किया गया है। रोशन
आने की कोशिश, देखना है फाइन लेग रीजन में गेंद जाएगी, गोली की रफ्तार के साथ गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन। बड़ी तो इस 4 रनों के साथ स्कोर 18 रन, 18 रनों के ऊपर पहुंचता हुआ देखना है। गेंदबाजी में हम दूसरे ओवर का इस्तेमाल रोशन का किया गया है रमेश तिवारी टीम की तरफ से। शॉर्ट पिच थी, उठाने का प्रयास देखना है। वाडिश लॉन्ग ऑन शॉट में यहां पर कैच लेने की कोशिश की, लेकिन ड्रॉप हुआ कैच। फायदा उठाया, 1 रन जरूर वहां पर प्राप्त किया। 6 रनों के साथ स्कोर 1 से आ गया था 19 रनों के ऊपर। अमोल और बल्लेबाजी में हम देख रहे हैं भावेश को, शंकर आउट हुए हैं। दूसरा ओवर चल रहा है। टॉस जीतने के बाद एलिवाड़ी फाइटर्स टीम ने बल्लेबाजी यहां पर चॉइस की, क्योंकि ये जानते हैं अंतिम दौर है, शाम का मौसम है। शाम के माहौल में कहीं ना कहीं रन चेसिंग में काफी दिक्कत आती है। इस सोच में उन्होंने बल्लेबाजी का फैसला किया, लेकिन उनके सामने जो टीम खेल रही है वो भी काफी दमदार परफॉर्मेंस उनका रहा है पूरे सीरीज में। इस प्रीमियर लीग में काफी अच्छा परफॉर्मेंस किया है उन्होंने। ये देखिए यहां से स्क्वेयर में रोकने का प्रयास, बिल्कुल खिलाड़ी वहां पर मौजूद है स्क्वेयर लेग का क्षेत्र में, लेकिन इसमें देखा जाए तो 1 रन जरूर मिलेगी। स्कोर 1 से यहाँ पर आगे आता हुआ 21 रन, 21 रन। दोपहर में यहाँ पर देखा जाए तो काफी वक्त गया था, लेकिन उसकी पर धीरे धीरे निकाल दे। जैसे में देखा जाए तो यहाँ पर दूसरी की कोशिश, थोड़ा सा लेजी क्रिकेट। 2 रन यहाँ पर पूरे किए, 1 जहां रन थी वहां पर दूसरे रन में तब्दील की। इसमें देखा जाए तो 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 2 से आगे आता हुआ। ये देखिए यहां पर अच्छा शॉट है, कारपेट का इस्तेमाल, बेहतरीन फील्डिंग, क्या लाजवाब यहां पर फील्डिंग। मानो अपने टीम के लिए महज 2 रन उन्होंने बचाए हैं, क्योंकि ऐसी फील्ड होनी चाहिए। सो 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 2 से आगे आता हुआ 23 रनों के ऊपर, 23 रन। और ये देखे चकमा खा बैठे सचिन, विकेट कीपर वहां पर की भूमिका
बात है, लाजवाब संगीत। हमारे शिवाजी थोड़े से मूड में आते हुए, और गेंद जाएगी यहां पर सीमा रेखा के बाहर 4 रन। तो देखिए यहाँ पर हल्के हाथों से खेलने की कोशिश की ऑन ड्राइव, लेकिन 1 रन जरूर मिलेगी। 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 34 रन, तीसरा और यहाँ पर अंतिम ओवर चल रहा है। देखना है अंतिम ओवर में क्या कितने रनों की तरफ यहाँ पर चली जाती है। अंतिम 3 गेंदें बची हैं, किस तरह से इस इनिंग का समापन करते हैं। और ये देखिए बेहतर स्ट्रोक खेलने की कोशिश की, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा बाहर 4 रन। तो 4 रनों के साथ स्कोर है 38 रनों के ऊपर। राम के बल्ले से निकला है शानदार चौका, और जब राम मैदान के अंदर उतरे तब वहां से बहुत से आवाज आई थी, तालियां बरसी थी। इसके पीछे का राज क्या मुझे पता नहीं, लेकिन उन्होंने आपको जवाब बिल्कुल दिया है। ये शानदार चौका लगाकर, लेकिन इस गेंद को जाने दिया, छोड़ दिया। अब ऐसे में अंतिम गेंद का खेल बचा हुआ। 38 रन है टीम एलेवाडी का स्कोर, अंतिम दौर में चल रही है। तो देखना है इस सत्र की अंतिम गेंद, पाने की कोशिश, उठाने का प्रयास, लेकिन यहां से बीट हुए और इसी के साथ लगातार 2 गेंदे डॉट, और 38 के ऊपर यहां पर पारी समाप्त हो चुकी है। 39 रनों की जरूरत 3 ओवर में, यानी कि 18 गेंदे जीतने के लिए 39 रन। कालगांव प्रीमियर लीग पाटण तालुका अंतर्गत कालगांव क्रिकेट क्लब कालगांव, इनके माध्यम से कालगांव प्रीमियर लीग का शानदार आगाज हम देख रहे हैं। 2 दिनों का यह शानदार कारवा सक्षमता पूर्वक नजर आया। तो चलो एलेवाडी फाइटर्स टीम जल्द से जल्द मैदान का जायजा आप लीजिए, फील्ड की सजावट कीजिए, और रिद्धिका 11 रामेश तिवारी टीम आपके जल्द से जल्द आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर भेजिए, क्योंकि अंधेरा होता हुआ नजर आ रहा है। 39 रनों की जरूरत है, अब कोई दिक्कतें आ सकती, मैं आपको रुकाना चाहूंगा। कालगांव प्रीमियर लीग एक शानदार कारवा, और सही मायने में 2 दिनों का यह शानदार पर्व हम देख रहे हैं। पहला साल है सीजन 1, यानी कि काफी बेहतरीन तरह से इस प्रीमियर लीग को सजाया गया है। तो जरूर इस प्रीमियर लीग को हमारी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं, कल भी बयान किया, आज भी हम यहाँ पर शुभकामनाएं देते हैं। और बिल्कुल इस कालगांव प्रीमियर लीग में 2 दिन कॉमेडी करने का हिस्सा हमें बनाया, इसलिए हम पूरे कालगांव प्रीमियर लीग आयोजनकर्ताओं का शुक्रिया अदा करते हैं। पूरे 2 दिन हमारा काफी बेहतरीन तरह से ख्याल रखा आयोजनकर्ताओं ने, और उसके लिए ढेर सारी शुभकामनाएं। तो और हमारा काफी अच्छा साथ दिया 2 दिन जो लाइव के माध्यम से एमटीसी पूरे उनके टीम का शुक्रिया अदा करते हैं। खास तौर पे 2 दिन हमें अच्छा सपोर्टिंग किया कमेंट्री में हमारे दीपक जी पाटिल सर, रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सचिव, उनका हम शुक्रिया अदा करते हैं। हर्षद जी मडवी नवी विभाग प्रमुख, उनका शुक्रिया अदा करते हैं। और खास तौर पे 2 दिन हमें तंतो जो हर एक चीज की जानकारी बयान करने वाले हमारे बेस्ट स्कोरर, जरूर हम अक्षय का भी शुक्रिया अदा करते हैं। और हमारे शिवा यादव जो पाटन तालुका टेनिस क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष हैं, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं, जिनका काफी अच्छा साथ डीजे ऑपरेटिंग में मिला है। और पूरे अंपायर का हम यहाँ पर शुक्रिया अदा करते हैं। और हम यहाँ पर रुकते हैं, आप मत रुकिए, लेकिन दूसरे दौर में चले जाएंगे हमारे साथी समालोचक मित्र दीपक जी पाटिल सर, इनके पास।
सीमारेषा पार पहिला आता मात्र त्या ठिकाणी मात्र चांगली सुरुवात केली 39 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना रिद्धिका 11 रामेश टिवाडी संघाचा सलामीवीर फलंदाज आणि आज ज्याच्या बॅट मधून मात्र धाबा आल्यात तर अर्थातच तुषारच्या बॅट मधून मात्र चौकार निघाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय येळेवाडी फायटर्स टीम कोणता संघ होणार चॅम्पियन संघ आणि याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. गोलंदाज तयार. भावेशचा हा बॉल यावेळेस मात्र उंचावरून खेळलाय सरळ हातामध्ये. इट्स अ बिग ब्लो. मोठा मासा गळाला लागलाय आणि परंतु पुढच्याच बॉलवर मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय तो तुषार या फलंदाजाला ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा होती अंतिम सामन्यामध्ये. त्यामुळे 39 धावांचं लक्ष तुमच्यासाठी सोपं नसेल हे ठणकावून सांगितलं. आता मात्र येळेवाडी या संघाला आणि या अखेरीस मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल सचिन कॅप्टन. आडव्या बॅटने यावेळेस साकूट टप्प्याचा बॉल पूल केला. शॉट प्लेन होता आणि बॉलला मात्र पाठवले सीमारेषा पार चौकार. तर सचिन मात्र लढणार सेमीफायनलची मॅच मला आठवत असेल 49 धावांची झुंजार इनिंग मात्र जिगरबाज खेळ दुखापत झाल्यानंतर सुद्धा साकारला होता. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये वेगानं बॉल येतोय. लॉंग ऑनचा फिल्डर चाललाय त्या ठिकाणी सिंगल येईल. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 9 या आकड्यावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा झाल्यात. 39 धावा या मॅच मध्ये करायचा आहे. कोणता संघ मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिम सामना विजयी होणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. भावेश तयार. पुन्हा एकदा सज्ज होईल. तुषार बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज अमोलला आपण पाहतोय. अमोलसाठी हा चेंडू असेल. शॉट ऑफ लेंथ होता बराचसा धीम्या गतीने टाकलेला बॉल पूल केलाय. इथे मात्र मिडविकेट झोनकडे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याचा थ्रो जाईपर्यंत रन कंप्लीट केल्या जातात त्या 2 रन. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जात असताना 11 रन 11 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू असेल यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मधील भावेश या गोलंदाजाचा हा चेंडू फार निर्णायक आहे या मॅच मध्ये. जर पाहायला गेलं तर बरंच काही सांगून जाणार आहे कारण हा सामना मात्र येळेवाडी फायटर संघाचा विचार केला तर या संघाला सुद्धा जिंकता येण्यासारखा आहे कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगलं धावांचं लक्ष मात्र ठेवलंय ते येळेवाडी फायटर्स टीमनं. इथे मात्र फिरून खेळला हा स्ट्रोक. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून उडवला बॉलला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर.
तर 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉलवर आलेला चौकार फार निर्णायक ठरला. थोडीशी धावगती कमी करण्यामध्ये मात्र त्याची मदत जरूर होईल, परंतु येळेवाडी फायटर्स टीमला फाईट द्यावी लागेल. खास करून हा सामना जिंकता येऊ शकतो. अजूनही 24 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये तशा खूप आहेत, परंतु त्यासाठी मात्र या दोनही स्थिरावलेल्या फलंदाजांना रोखावं लागेल. खास करून कॅप्टन इनिंग सेमीफायनलमध्ये मात्र जो जिगरबाज खेळ केला सचिन शिकरेनं, 49 धावांची झुंजार इनिंग, थोडीशी दुखापत झाली होती, लंगडत होता, परंतु तरीही मात्र संघाला 77 धावांचं टार्गेट त्याच्या मनामध्ये होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी मात्र लढला आणि तो लढवय्या खेळ मात्र साकारला आणि तोच खेळ मात्र फायनलमध्ये सुद्धा पाहायला मिळणार का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. गोलंदाज तयार होतोय. रामचा हा बॉल यावेळेस मात्र समोर येतोय. प्रयत्न मात्र कमालीचे केले. उंच झेपावत मात्र बॉलला आतमध्ये ढकललं जात आहे आणि इथे फक्त सिंगल येते. प्रयत्न मात्र कमालीचे होते. तर चेक केलं जाते, अंपायर चेक केलं जाते. जर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असेल तर नक्कीच, परंतु हवेमध्ये झेपावत बॉलला मात्र आतमध्ये ढकलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला क्षेत्ररक्षक सूरजनं. सूरजचं नक्कीच कौतुक करूया आपण, परंतु इथून मात्र निर्णय बाकी आहे आणि ही सेव्ह केलाय, त्यामुळं नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि ही धाव मिळेल फक्त एकच धाव, सिंगल रन. गुड कॅमेरा वर्क. ओम साई MTC लाईव्ह खरं तर एकच कॅमेरा आहे, परंतु त्या कॅमेराच्या माध्यमातून नक्कीच आमचे कॅमेरामन अक्षयचं मी कौतुक करेन. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेमध्ये बॉल चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. सिंगल येईल. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन अ बोट, 17 धावा, 17 रन्स माफ करा, 17 धावा झाल्यात. आणि अजूनही जर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूंवर 2च धावा आल्यात, त्यामुळे 10 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. शॉट ऑफ लेन त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा पूल केलाय. प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु तेलही गेलं आणि तूपही गेलं. हाती राहिलं दुपारनं. बॉल मात्र सीमा पार. 4 धावा, चौकार. सचिन उंच असा फलंदाज, संघाचा कॅप्टन आहे. अर्धा पिचवर आपटलेला बॉल आणि त्याला मात्र पनिश केलंय. बॉलला मात्र भिरकावलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या चेंडू जर आपण पाहिला तर अगदी कोणीही हा चेंडू फटकावला असा. हॅलो, खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालं ते राम या गोलंदाजाकडून. खरं तर या धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये सेव्ह करता येण्यासारख्या आहेत, परंतु अशी गोलंदाजी केली तर मग कसं होईल. पंच इशारा करतील की इट्स अ नो बॉल. फ्रीडचा चेंडू असेल. अकरा धावांची गरज आहे. फ्रीडचा बॉल, त्यामुळे मुक्तपणे मात्र खेळलाय. ऑन साइडला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते त्या ठिकाणी. एकच धाव येईल रामकडून. मी तर म्हणेन मागचे काही चेंडू जर आपण पाहिले तर खराब गोलंदाजी झाले. कुठे चेंडूचा टप्पा पडतोय हे त्याला सुद्धा कळेनासा झालाय. शेवटचा चेंडू असेल. इथून मात्र उर्वरित समीकरण असायचंच. येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा. हा चेंडू मात्र निर्णायक. हो, चांगला चेंडू होता. इथे मात्र शेवटचा चेंडू निर्धाव आलाय आणि अजूनही जरा सामना पाहिला तर इथे मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक
हॅलो 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 29 धावा, 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सहा 10चं समीकरण आणि पहिला चेंडू तर निर्धावाला. या सामन्यातली उत्सुकता आता मात्र कमालीची ताणली जात आहे. कोणता संघ होणार चॅम्पियन? रिधिका 11 रामेश तिवाडी की एळेवाडी फायटर्स? या दोन टीम्स मध्ये मात्र घमासान युद्ध या संध्याकाळच्या सत्रामध्ये 40+ घणसोलीचं मैदान. मात्र प्रेक्षकांची मात्र मन जिंकली जातात. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पुन्हा पाहायला मिळालंय. एळेवाडी फायटर्स टीम या मॅच मध्ये हा सामना निर्णायक क्षणाला आहे आणि अशा सिच्युएशनला मात्र मिसफील्ड जर झाली तर मात्र चॅम्पियन होण्यासाठी तुम्हाला एका वर्षाची वाट पाहावी लागेल. या स्पर्धेचा पहिला सामना एळेवाडी फायटर संघ खेळला होता आणि आता मात्र अंतिम सामना खेळतोय. इथे मात्र लॉफ्ट केले बॉलला. गोल्डन चान्स आहे. कॅप्टन डिपार्ट्स. कॅप्टनच्या खेळीचा अंत होतोय. जल्लोष पाहायला मिळतोय. हा सामना अजूनही संपलेला नाहीये आणि अशी प्रचिती मात्र दाखवून देत असताना एळेवाडी फायटर्स टीम फाईट करते या मॅच मध्ये. अजूनही 3 चेंडू आणि 8 धाबांची आवश्यकता विजयासाठी असेल. ती रिधिका 11 रामेश तिवाडी या टीमला. मिळाले रवीनं. पहिल्या 3 बॉलवर फक्त 2च धाबा दिल्यात. 3 चेंडू आणि 8 धाबांची इथे मात्र गणित असेल. उत्सुकता सगळ्यांची लागल्या. कॅप्टन आउट झालाय. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंच इशारा करतात इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये मात्र भर टाकली जाते. 3 चेंडू आणि 7 धाबांची गरज आहे. तीन चेंडू 7 धाबा. गोलंदाज तयार. राईट अमोर्थ विकेट ना समोर. फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉल अडवला जातोय. कमालीची गोलंदाजी मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये. जो सामना सोपा होता रिधिका 11 रामेश तिवाडी संघासाठी, परंतु कॅप्टन आउट झाल्यानंतर मात्र सामना कठीण झालाय. 2 चेंडू 7 धाबांची आवश्यकता. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर या सामन्याचा निकाल मात्र सुपर ओव्हरवर दिला जाणार आहे. 2 चेंडू आणि 7 धाबा. बरोबरीसाठी मात्र 6 धाबांची आवश्यकता. एका षटकाराची गरज आहे आणि हा चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि किती दूरवर जाऊन पडलाय. 4 धाबा मात्र येतात आणि या सामन्याचं भवितव्य आता मात्र शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. असाच सामना मगाशी मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना रामेश तिवाडी संघानं मात्र बरोबरीमध्ये सोडवला होता. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना मात्र बरोबरी साधली होती सेमीफायनलच्या मॅच मध्ये मात्र झेल सुटल्यानंतर. आणि आता मात्र या सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाबांची गरज आहे. अमोलच्या बॅट मधून आलेल्या चौकारानं मात्र या सामन्याची रंगत वाढवलंय आणि प्रेक्षक आता मात्र जागेवर जे बसलेले होते ते आता मात्र उठून उभे राहिलेत. आता मात्र एक चेंडू 3 धाबांची गरज आहे. 1 चेंडू 3 धाबा. यावेळेचा हा चेंडू शॉर्ट मिड विकेटला.
इथे मात्र थोडीशी गफलत झाले आणि पाहावं लागेल फलंदाज बाद. हा सामना मात्र जिंकलाय. अंतिम सामना येळेवाडी फायटर संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन येळेवाडी फायटर संघ. तो झेल किती निर्णायक होता. सूरज बोळावे अफलातून विजयोत्सव मात्र साजरा केला जातोय.